राम राम मंडळी, कसे आहात? मी कविता स्वागत करते तुमचे सखी चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, मी आधी होते ब्लॅक बेल्ट कराटेमध्ये, पण लग्न झाल्यापासून मी स्वतःला विसरूनच गेले. आता पुन्हा व्यायामाला सुरुवात केली, पण डंबेल्स उचलले किंवा साधा व्यायाम जरी केला तरी हात पाय दुखायला लागतात. तर आता मला असं वाटतं की आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे, स्टॅमिना वाढला पाहिजे, तरच आपण आपल्या घराची सुद्धा काळजी घेऊ शकतो. म्हणून मी बनवली एक पावडर, मिल्क सप्लिमेंट. तर चला पाहूया ही पावडर कशी बनवतात ते. तर ही पावडर सप्लिमेंट बनवण्यासाठी मी मखाना, अळीव, बदाम, खसखस, मुगाची डाळ आणि चण्याची भाजलेली डाळ म्हणजे जे फुटाणे असतात ते घेतले. हे सर्व जिन्नस मी भाजून घेणार आहे व्यवस्थित आणि त्यानंतर त्याला एकत्र वाटणार आहे. तुमच्याकडे खारीक, काजू म्हणजे जे काही असेल ते तुम्ही घेऊ शकता आणि ह्यामध्ये ॲड करू शकता. आता माझ्याकडे सध्या घरात एवढंच होतं म्हणून मी हेच सर्व घेतले. हिरकणीची गोष्ट सर्वांनी ऐकलेलीच असेल. आपल्या लहान लेकरासाठी ती आई एवढा मोठा गड उतरून खाली आली. तर तुम्ही विचार करा, त्या काळी बाहेरचं खाणं पिणं तर काहीच नव्हतं. जे काही होतं ते घरातलंच होतं. त्यावेळेला भेसळ पण नव्हती. पण आजकाल आपण बाहेरचं खाण्याच्या चक्करमध्ये स्वतःची तब्येत खराब करून घेत आहोत. तर आपण सुद्धा हिरकणी बनवू शकतो. त्या काळामध्ये म्हणजे जेव्हा बोलतात की स्त्रिया शिकलेल्या नव्हत्या, बाहेर काम करत नव्हत्या, हे खूप चुकीचं वाटतं मला. जर तसं असतं तर हिरकणी ती गडावर दूध विकायला गेली असती का? म्हणजे तिच्या तेव्हाही आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये स्त्रिया शिकलेल्याही होत्या आणि कामही करत होत्या आणि मेन म्हणजे त्या मजबूत आणि कणखर होत्या, नाजूक नव्हत्या. आजकाल स्त्रीला फक्त एक नाजूकपणा म्हणून बघितलं जातं आणि मला ना ते अजिबात आवडत नाही. कारण मी स्वतः ब्लॅक बेल्ट आहे आणि खूप कडक आहे. म्हणजे माझ्याशी कोणी भांडायला लागलं तर मी त्याला सोडत नाही. आपली चुकी नसेल तर काय ऐकायचं ना, बरोबर आहे ना? मग मजबूत तर राहायलाच पाहिजे आपल्याला. मग त्यासाठी तुम्ही सुद्धा मजबूत राहा. अशी पावडर बनवा, तुम्ही स्वतः घ्या, घरातल्या सर्वांना द्या, जेणेकरून सगळ्यांची तब्येत व्यवस्थित राहील आणि सगळेजण हेल्दी राहतील. बाहेरचं खाणं शक्यतो टाळा. तर मी पण आता दूध घेतलंय, दुधामध्ये 1 चमचा पावडर आणि थोडासा गूळ टाकलाय. गूळ जर टाकायचं असेल तर साधारण कोमट दूध घेऊन त्यामध्ये गूळ ॲड करायचा, म्हणजे तो व्यवस्थित विरघळतो. तर चला मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नवीन काहीतरी करा, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या आणि स्वतःला जपा.